वर्क फ्रॉम होम करा, शक्य असेल तितका पेट्रोल डिझेलचा वापर टाळा, 1 वर्षभर सोनं घेऊ नका, असे साधे सोपे सल्ले दिले आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी. पण ह्या सल्ल्यांची काय गरज होती किंवा ह्याचा काय उपयोग होऊ शकतो, थोडासा समजून घेऊया. गेल्या 1.5 महिन्यामध्ये जरी युद्ध थोडंसं कमी झालेलं असलं तरीसुद्धा कच्च्या तेलाच्या किमती अजूनही वरतीच आहेत. भारतासारखा देश मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो, जवळपास आपल्या रिक्वायरमेंटच्या 80%. साहजिकच ह्याचा परिणाम होतो आपल्या चलनाच्या दरावर. म्हणूनच आपल्या रुपयाचं डिप्रिसिएशन झालेलं आहे, म्हणजे अवमूल्यन झालेलं आहे. त्यामुळे बाकी सर्व आयात आपल्याला महाग पडते आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये भारत एकमेव असा देश आहे जो अजूनही आर्थिक बाबतीत सुस्थितीमध्ये आहे. इतर सर्व देशांनी आपल्या पेट्रोल डिझेलच्या किमती ह्या वाढवलेल्या आहेत, भारतात आजपर्यंत तरी वाढलेल्या नाही आहेत. आता ही जर वाढ झाली तर साधारण ह्याचा परिणाम हा आपल्या इन्फ्लेशनवर होणार, मग व्याजदरांवर होणार आणि त्यामुळे देशाच्या प्रगतीवर होऊ शकतो. आणि हे जर थांबवायचं असेल तर आपण काही सोपे मार्ग तर नक्कीच करू शकतो. ज्या गोष्टी टाळता येतील तेवढ्या टाळू शकतो. सोनं ही नक्कीच जीवनावश्यक गोष्ट नाही आहे, त्यामुळे ही तर आपले गुंतवणूकदार टाळू शकतात. आणि जसं त्यांनी सांगितलं की देशभक्ती दाखवण्याचे आजचे मार्ग वेगळे आहेत. आज आपण आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणं, काही करून किंवा काही न करून, हे सुद्धा शक्य होऊ शकतं. हेच या निमित्ताने त्यांना सांगायचं. चला आपण पण काहीतरी प्रयत्न करूया आणि वाचलेले पैसे कुठल्या तरी योग्य ठिकाणी गुंतवणूक देखील करूया.